डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तालुका अलिबाग जिल्हा रायगड यांच्या वतीने महाराष्ट्र भूषण आदरणीय डॉक्टर तीर्थश्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी निमित्त दहिवडी तालुका मान जिल्हा सातारा येथे भव्य महास्वच्छता अभियान राबवण्यात आले। या स्वच्छते मोहिमेमध्ये यावेळी म्हसवड पिलीव वडूज बैठकीतील सुमारे 260 सदस्य उपस्थित होते आणि यावेळी एकूण 10 टन कचरा एकत्रित जमा करण्यात आला। यावेळी दहिवडी शहरातील सर्व शासकीय कार्यालयांची पूर्ण स्वच्छता करण्यात आली व एसटी स्टँड परिसरही पूर्ण स्वच्छता करण्यात आला। यावेळी प्रमुख पाहुणे दहिवडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री अक्षय सोनवणे साहेब उपस्थित होते। तीर्थ डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तालुका अलिबाग जिल्हा रायगड यांच्या वतीने पूर्ण भारत देशामध्ये म्हणजे प्रमुख पाहुण्यांना माहीत असावे त्यासाठी पूर्ण भारत देशामध्ये स्वच्छता अभियान सुरू आहे। या स्वच्छता अभियानातून जेवढे त्या भारत देशामध्ये जे शहर आहेत असे ठराविक शहर निवडलेत आणि त्याचे प्रत्येक सदस्य हे स्वेच्छेने येऊन स्वच्छता करतात आणि स्वच्छतेचं महत्त्व पूर्ण समजावून सांगितलं जातं। आणि यामध्ये प्रतिष्ठानच्या माध्यमातून पूर्ण भारत देशामध्ये वृक्ष लागवड केली जाते आणि त्याचं संवर्धनही केलं जातं आणि त्याच्याबरोबरच रक्तदान शिबिर हे सर्वात मोठं रक्तदान शिबिर प्रतिष्ठानच्या माध्यमातून पार पडलं जातं आणि प्रत्येक वर्षी हे चालू राहतं। त्याच्यानंतर बालसंस्कार केंद्र म्हणून आहेत, त्याच्यामध्ये आपण बाल बैठक उपस्थित मुलं असतात त्यांना बालसंस्कार आपण समर्थाच्या कृपेच्या माध्यमातून श्रवणाद्वारे दिलं जातं आणि जे मोठ्या बैठका आहेत त्या मोठ्या बैठकीच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन तर लोकांनी कसं वागावं चांगल्या गोष्टी पूर्ण त्याच्यामध्ये दिल्या जातात। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की आपल्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून जसे आपण हेल्मेट सक्ती करतो त्याप्रमाणे पूर्ण भारत देशामध्ये लाखो सदस्य आहेत ते पूर्ण सदस्य हेल्मेट स्वतः वापरतात म्हणजे त्यांना एकदा आज्ञा दिली की पूर्ण आज्ञेचं नियमाचं पालन करतात। या पद्धतीनं पूर्ण भारतभर आणि भारत देशाच्या बाहेरही बैठकीचे कार्य सुरू आहे। त्याच पद्धतीचं आज महास्वच्छता अभियान म्हणून आजचा दिवस 1 मार्च निवडलेले आहे। त्यानिमित्त आपण सर्वजण इथे उपस्थित आहात दहिवडी शहरामध्ये, त्यामुळं आम्ही सर्वांचं स्वागत करतो आणि 2 मिनिटं साहेब आपलं पुस्तक आपण द्यावं। डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान या संस्थेमार्फत आज महास्वच्छता अभियानाच्या अनुषंगाने इथं उपस्थित सर्व मान्यवर, या गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक तसेच या संस्थांचे सर्व सभासद, सर्वप्रथम मी सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की तुम्ही अतिशय सुंदर प्रोग्राम आज या ठिकाणी आयोजित केला। मला सांगताना अभिमान वाटतो की मी दहिवडी पोलीस स्टेशनला बदली होऊन यायच्या अगोदर मी रेवदंडा या ठिकाणीच माझी पोस्टिंग होती, त्यामुळे मी धर्माधिकारी साहेबांना खूप जवळनं ओळखतो, माझे खूप घरगुती संबंध आहेत। तसेच नुकताच महाराष्ट्र शासनाने त्यांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देखील देऊन त्यांच्या कार्याला गौरवलं आहे। तर अशा प्रकारे जे धर्माधिकारी प्रतिष्ठानचं जे संपूर्ण कामकाज ज्या भारत देशामध्ये आपलं चाललेलं आहे त्यांनी अमूल्य योगदान या आपल्या भारत देशासाठी दिलेलं आहे आणि आज तुम्ही सर्वजण मोठ्या संख्येने या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन पुन्हा एकदा दाखवून दिलं की म्हणजे या प्रतिष्ठानची शक्ती काय आहे। आणि त्या कारणाकरता संपूर्ण सरकारी यंत्रणा म्हणजे आमचे तहसील ऑफिस असेल, पोलीस स्टेशन किंवा नगरपंचायत विभाग असेल किंवा इतर विभाग यांनी देखील याच्यामध्ये उत्स्फूर्तपणे आज जो सहभाग नोंदवला हा उल्लेखनीय आहे। प्रतिष्ठानच्या सभासदांना विनंती करून माझे 2 शब्द थांबवतो। आज आपण प्रतिष्ठानच्या विनंतीला मान देऊन सर्वच मान्यवर उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि अभिनंदन।